नमस्कार मंडळी. थंडीच्या सीझनमध्ये की काहीतरी गरम गरम चटपटीत आणि झटपट बनणारं खावंसं वाटतं. तर आजची डिश अशीच काहीतरी आहे. त्याला आम्ही वरणफळं म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला बनवायला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये 3 छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. डाळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेतली. डाळ शिजेपर्यंत चला तर आपण पीठ मळून घेऊयात. तर मी एका परातीमध्ये 3 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर ह्याचं नॉर्मल आपण जसं चपातीला पीठ मळतो तशा प्रकारेच पीठ मळून तयार करायचं. वरण पण शिजून तयार आहे. त्याला व्यवस्थित हाटून घ्यायचं आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. थोडं पातळ झालं तरी काही हरकत नाही. आपल्याला वरण थोडं पातळच पाहिजे. तर एका मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये मी तेल टाकलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्येच मोहरी आणि जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये लसणाची फोडणी दिली. लसूण भरपूर टाकायचा, त्याने चव छान येते. थोडासा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला. त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यामुळे वरणफळाला रंग खूप सुरेख येतो. हळद टाकल्यानंतर थोडीशी हिरवी मिरची पण मी ॲड केली. काही जण हिरवी मिरचीऐवजी थोडंसं लाल तिखट ॲड करतात. दोन्हीही नाही टाकलं तरीही चालतं. मी थोडीशी हिरवी मिरची आणि खूप किंचितचं लाल तिखट पण ॲड केलं होतं. दोन्ही पण ऑप्शनल आहे. मुलांना देत असताल तर दोन्ही गोष्टी स्किप केल्या तरी पण वरणफळं खूप छान लागतील. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपण जे पातळ करून घेतलेलं वरण होतं ते ॲड केलं. वरतून मी थोडंसं आणखीन पाणी ॲड केलं. मला थोडंसं घट्टसर वाटलं कारण की चिकोल्या बनवायच्या असतील तर हे वरण खूप पातळ पाहिजे. अर्धा ग्लास पाणी ॲड केल्यानंतर आपल्या वरणफळाची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. नंतर वरतून थोडंसं मीठ टाकलं आपल्या चवीनुसार आणि ह्या वरणाला थोडंसं बॉईल होऊ दिलं. चिकोल्या ह्या खाण्यासाठी खरंच खूप टेस्टी असतात. तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. वरणफळं फक्त टेस्टीच नाही तर खूप हेल्दी पण असतात. तर चला आता आपण वरणफळासाठी एक पोळी लाटून घेऊयात. अशा प्रकारे एक पिठाचा गोळा घेतला आणि त्याची अशी एक पोळी लाटून घेतली. ह्या पोळीला फोल्ड नाही करायचं, काही नाही. सरळ तो जो गोळा होता त्याला असं गोल गोल लाटून घ्यायचं. थिकनेस आपल्या चपातीपेक्षा आणखीन थोडीशी पातळ असली तरी पण चालेल. अशी पूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर आपण चाकूच्या साहाय्याने किंवा चिकोल्याचं एक कटर भेटतं त्या कटरच्या साहाय्याने त्याला आपण असे काप करून घ्यायचे. आधी व्यवस्थित हळूहळू उभे काप करून घ्यायचे. पूर्णपणे उभे काप करून झाल्यानंतर आपण त्यालाच असे आडवे काप करायचे. अशा प्रकारे पूर्ण चपातीचे काप करून झाल्यानंतर चिकोल्या काही अशा प्रकारे दिसतील. आता हे काप रेडी झालेले आहेत आणि आपण आता त्याला वरणामध्ये सोडूयात. पॅरलली आपलं वरण पण व्यवस्थित बॉईल झालं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपले जे काप आहेत ते सोडायचे आहेत. सोडताना मध्ये मध्ये आपण त्याला थोडंसं हलवायचं पण आहे. पण एक काळजी घ्यायची की वरण पूर्णपणे गरम असलं पाहिजे आणि त्याला उकळी आली पाहिजे. नाहीतर टाकलेले सगळे चपातीचे काप आतमध्ये चिटकून बसतील. नंतर मी झाकून त्याला एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलं आणि चिकोल्या परफेक्ट शिजल्या आहेत. तरीसुद्धा नंतर मी एका कमी गॅसवर आणखीन 5 मिनटं ठेवलं आणि त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. ह्या खूप घट्टही नसल्या पाहिजे आणि खूप पातळही नसल्या पाहिजे. अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी असते. मोस्टली आपण रात्रीच्या जेवणासाठी ही डिश तयार करतो. तुम्ही ह्या पावसाळ्यात हे वरणफळं नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की कसे वाटतात. सर्व करण्याच्या आधी साजूक तूप टाकायला बिलकुल विसरू नका. त्याने ह्याची चव नक्कीच दुप्पट होईल. आणि आपल्या वरणफळं बनवून एकदम तयार आहेत. पापड, लोणचं, चटणी, हिरवी मिरची बाजूला घेतली की आपलं परफेक्ट 1 पॉट मील रेडी आहे. मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हे चिकोल्या कशा वाटल्या आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.